नमस्कार. कथाकथन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. लेखाचं नाव आहे वाढदिवस. लेखिका संध्या साठे जोशी. राहशील ना एकटी? 17व्यांदा की 18व्यांदा नवऱ्यानं विचारलं. राहीन की, यापूर्वी नाही का किती वेळा राहिले आहे? माहीत आहे, पण आज पाऊस खूप पडतोय, लाईट पण गेलेत. बघ, नाहीतर मी रद्द करतो माझं जाणं. नको, जा तू, मी राहीन एकटी. आणि अंगणात वीर आहे ना, कोणी आलं तर तो भुंकेलच. तू अजिबात काळजी करू नको. तिनं इतकं बजावल्यावर शेवटी तो घराबाहेर पडला. तिन्ही सांजा झाल्याच होत्या. तिने देवासमोर दिवा लावला. घराची सगळी दारं नीट बंद करून घेतली. आज नवरा जेवायला नसल्यामुळे स्वयंपाकाला दांडी मारायचं तिनं आधीच ठरवलं होतं. आपण काय बरं खावं, धिरडं की थालीपीठ? शेवटी दूध गूळ पोहेच तिने फायनल केले. गूळ दुधात विरघळायला टाकला, पोहे भिजवून ठेवले. आता आयत्या वेळी एकत्र कालवले की झालं. लाईट गेलेले असल्याने घरात 1-2 ठिकाणी तिने कंदील लावून ठेवले. आणखी एक कंदील पडवीतल्या झोपाळ्यावर ठेवून ती लायब्ररीतून आणलेलं पुस्तक वाचत तिथेच बसली. गावाच्या टोकाला त्यांचं हे एकच घर, पण सवयीनं एकटेपणा जाणवायचा नाही. अगदीच नाही म्हणायला बिरबलाच्या गोष्टीतल्या कंदिला इतपत आधाराला समोरच्या डोंगरावर एक घर होतं. जोरात हाक मारली तर ऐकू जाईल इतक्या अंतरावर. बराच वेळ झाला. लाईट यायचं काही चिन्ह नव्हतं. पावसाचा जोर मात्र वाढत होता. पोहे खाऊन घ्यावे आणि झोपायला जाण्यापूर्वी एकदा गाय वासराला खायला घालावं म्हणून कंदील घेऊन ती गोठ्यात गेली. गाय वासराला खायला घातलं. गाईने मोठमोठ्या डोळ्यानं तिच्याकडे बघितलं. तिचा हात चाटला. आपण कुठ्या एकट्या आहोत? ही आहे की सोबतीला? तिनं परत एकदा स्वतःला बजावलं. झोपायला जाण्यापूर्वी तिने सहज म्हणून समोरच्या डोंगरातल्या घराकडे बघितलं. एव्हाना तिथे ही सगळी चिडीचूप झालेली असायला हवी होती. पण नाही, तिथे तर माणसांची चाहूल दिसत होती. ती बघते बघते तेवढ्यात 2 गाड्याही तिथे आलेल्या दिसल्या. ओटीवर 8-10 माणसं तरी वावरताना दिसत होती. मध्येच दबक्या स्वरात कोणीतरी रडतंय असा तिला भास झाला. तेवढ्यात व्हरांड्यातील वीरने पण सूर लावला. काही अघटित तर घडलं नसेल ना? आणि असेल तर कोणाच्या बाबतीत? समोरचं घर गावात कृष्णी आजीचं घर म्हणून ओळखलं जायचं. कृष्णी आजी सुईण होतीच, पण बाळंतिणीला मालिश करण्याचं काम पण ती करायची. गावातल्या सगळ्या घरातून कृष्णी आजीचा मुक्त वावर असायचा. हिची 2 मुलं हॉस्पिटलमध्ये जन्माला आली, पण पुढे आंघोळी घालणं, शेकशेगडी सगळं कृष्णी आजीने केलं. आत्ता कोणाकडे बाळंतीण अडली म्हणून कृष्णी आजीला बोलवायला तर कोणी आलं नसेल. पण हल्ली ती थकली होती. सुईणीचं काम करणं तिनं बंद केलं होतं. शिवाय गावात हॉस्पिटल झालं असताना तिकडे जायचं सोडून हिच्याकडे कोण येईल? कृष्णी आजीलाच तर काही झालं नसेल ना? 2 दिवसात अंगणात वावरताना दिसली नव्हती. 2 गाड्यातून माणसं आली आहेत, म्हणजे नक्कीच कृष्णी आजी गेली असणार. जसजसा ती विचार करत होती तसतशी तिची खात्री पटली की कृष्णी आजी गेली. संध्याकाळी मारे शूरपणे ती नवऱ्याला मी एकटी राहीन म्हणाली खरी, पण आता मात्र तिला खूप भीती वाटू लागली. कृष्णी आजी गेली असेल तर आपण अंत्यदर्शनाला गेलं पाहिजे. नवरा असता तर गेलोच असतो आपण, पण आत्ता एकटीने शक्य नाही. जरी ते घर दिसताना समोर दिसत असलं तरी तिथे जायला 1 किलोमीटरचा वळसा होता. खूप अस्वस्थपणा आला तिला. पावसामुळे समोरचं अगदीच अंधुक दिसत होतं, पण माणसं इकडं तिकडं वावरताना कळत होती. पुन्हा एकदा रडण्याचा आवाज कानावर आल्यासारखा वाटला. तो आवाज आल्यावर पुन्हा वीरनेही सूर लावला. कोणी गेलं की कुत्र्यांना तो आत्मा दिसतो म्हणे, म्हणून ते असं विव्हळल्यासारखे ओरडतात. कुठेतरी वाचलेलं नेमकं आत्ताच तिला आठवलं आणि आणखीनच भीती वाटू लागली. घरात येऊन अंथरुणावर पडली खरी, पण झोप काही लागेना. रामरक्षा म्हणायचा प्रयत्न केला तर ती सारखी खंडित होऊ लागली. पूर्णच होईना. तेव्हा तोही नाद तिनं सोडला. मध्येच डोळ्यावर झापड यायची, पण कृष्णी आजीची विविध रूपं सारखी डोळ्यासमोर येऊन झापड उडायची. एकदा तर ती घरात वावरते, डिलिव्हरीनंतर आपल्याला तेल मालिश करायची तसं करते असा भासही झाला. आता समोरून भजनाचे अस्पष्टसे आवाज येऊ लागले. नक्कीच प्रेत जागवतायत. एरवी दूरवरून येणारे भजनाचे सूर किती गोड वाटतात कानाला, पण आता मात्र तेच सूर तिची भीती वाढवत होते. कधी कोण जाणे, पण तिला झोप लागली. जाग आली ती दारावर मारलेल्या थापांमुळे. ती दचकून उठली. उशाजवळचं घड्याळ बघितलं तर 6 वाजले होते. बाहेर अंधुकसं दिसायला लागलं होतं, पण एवढ्या सकाळी कोण आलं असेल? डोळ्यावर झोप घेऊनच तिने दरवाजा उघडला.
दारात साक्षात कृष्णी आजी उभी होती. गुलाबी रंगाची नवी साडी, नाकात नथ आणि डोक्यात शेवंतीची वेणी. खूप कथांमधून तिनं वाचलं होतं, पिक्चरमधून बघितलं होतं की मेलेल्या व्यक्तीचा जिच्यावर खूप जीव असतो अशा व्यक्तीला ती शेवटचं सदेह भेटायला येते. पण पिक्चरमध्ये बघायला किंवा कथेत वाचायला ठीक आहे, हे प्रत्यक्ष स्वतःच्या बाबतीत. एक किंकाळी फोडून ती बेशुद्ध झाली. जाग आली तेव्हा ती तिथेच दारात पडलेली होती आणि कृष्णी आजी तिच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत होती. भूत भूत, धावा, वाचवा, अशी एक जोरदार किंकाळी मारण्यासाठी तिनं तोंड उघडलं. ए बाय, उठ, जबाडलीस वाटतं. मला बघून वरडाया काय झालं? रातीची झोप झाली नाही की काय? एकटीच हाय काय घरात? बाळक्या कुठं गेला? कृष्णी आजी एका मागोमाग एक प्रश्न विचारित होती. तू जिवंत आहेस कृष्णी आजी? म्हणजे मला काय धाड भरले आहे? मग रात्री त्या गाड्या आल्या तुमच्या दारात, भजनाचे आवाज पण ऐकू येत होते, कोणीतरी रडत पण होतं. मला वाटलं. कृष्णी आजी हसायला लागली. अगो बाय, काय सांगू, आमच्या पोरांची कायच्या काय बायच तरा. कोणास ठाऊक मी कधी जन्मले, पण पोरा म्हणाली, आये तू 75 वर्षाची झालीस, तुझा बड्डे करणार. थोरला ल्योक आला, थोरली लेक आली, त्यांची पोरा बाला, इथल्या पोराचं भजिनी मंडल. काय विचारू नकोस. पोरांनी अचानक ठरवली ना, म्हणून रात्रीचा उशीर झाला यायला. मोठा केक पण आणला होता. कृष्णी आजी आनंदानं खुदू हसत होती. पण मग रडत कोण होतं? ती शहरातली नातवंडा. त्यांना सवय नाही ना लाईटी जायची, मग लागली रडाया. आता तिलाही हसू येऊ लागलं, तरी तेवढ्यातल्या तेवढ्यात तिने कृष्णी आजीच्या पायाकडे बघून घेतलं. सरळच दिसत होते. पण मग इतक्या सकाळी इकडे काय करतेस तू? हे नक्की भूत नाही ना, ही खात्री करून घेण्यासाठी तिनं विचारलं. तीच गो नातवंडा, आता उठली की कोणाला चहा, कॉप्या, त्या काय बोरमेटा का काय म्हणत्यात ता लागल ना. आमच्यासारखी कोरी चाय थोडीच पितात ती. दूध काढ गायेचा, मला घोटभर चाय करून दे, नी तांब्यात मला वायच दूध दे. नी नाश्ता करशील तेव्हा हा केक खा. खांबाशी ठेवलेला डबा दाखवत ती म्हणाली. गोठ्यात जाऊन तिने दूध काढलं, चहा करून स्वतः घेतला, कृष्णी आजीला दिला. कृष्णी आजीला चांगलं तांब्या भरून दूध दिलं. कृष्णी आजी गेली. पाठमोऱ्या कृष्णी आजीकडे बघत ती स्वतःला बजावत होती. भयकथा वाचणं जरा कमी करायला हवंय. उगाच डोकं काहीतरी अचाट विचार करीत राहतं. नाश्त्यासाठी पोहे करावे की शिरा? रात्रभर तसं जागरणच झालं होतं. रात्री जागरण झालं की शुगर लेवल कमी होते, म्हणून सकाळी उठल्यावर काहीतरी गोड खावं असं तिनं कुठंतरी वाचलं होतं. अनायसे कृष्णी आजीने केक आणलाच होता. डबा उघडून एक तुकडा तोंडात टाकणार एवढ्यात नवरा आलाच. ठीक आहेस ना? झोप लागली ना नीट? तो विचारत होता. तिकडे दुर्लक्ष करून ती हसत हसत त्याला सांगायला लागली. काय गंमत झाली माहिती का? गंमत राहू दे, मला पटकन चहा करून दे, आपल्याला लगेच समोर जायला हवंय. समोरची कृष्णी आजी रात्री गेली. काल तिची सगळी पोरं जमली होती. रात्री 12 वाजता तिचा वाढदिवस साजरा करणार होते, पण त्याआधीच ती गेली. आत्ता सकाळी नेतील तिला. आवर लवकर, आपल्याला जायला हवं. नवरा तिला घाई करत होता. ती मात्र काहीच कळत नसल्यासारखं हातातल्या केकच्या तुकड्याकडे बघत होती. धन्यवाद.